काल घटनेतून ज्या माहिती दिली त्याच्याप्रमाणे आमचं FST ते जागेवरती पोहोचलं, PI सर होते आणि त्या टीममध्ये पोलीस होते. जप्तीनामा केलेला आहे. त्यानुसार जी काही रक्कम जप्त करण्यात आली ती आम्ही काल ट्रेजरी ऑफिसमध्ये जमा केलेली आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण अहवाल बनवलेला आहे सर आणि तो अहवाल आम्ही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवडणूक संनियंत्रण समिती असते जी अशी आचारसंहितेच्या काळामध्ये जी रक्कम पकडली जाते त्याच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही ती समिती पार करते. तर त्यांना काल प्राथमिक माहिती दिलेली होती. आज त्यांना सविस्तर रिपोर्ट सादर केलेला आहे. सदर समितीमध्ये इतर जसे SP सर असतात किंवा आणखी इतर लोक असतात हे सर्व इतर अधिकारी असतात जिल्हास्तरीय अधिकारी. ही समिती चौकशी करते पोलिसांच्या मार्फत आवश्यकतेनुरूप आमच्या मार्फतही चौकशी करते आणि या रकमेबद्दलचा जो पुढील काही कॉग्निजन्स घ्यायचा असेल तो घेऊन तसा ते आम्हाला आदेश करतात आणि त्याच्यानुसार आम्ही त्याची मग पुढची कार्यवाही करतो. दुसरा मुद्दा सर आपण असं काय म्हणतो की आणखी व्हिजिलन्स वाढवायला पाहिजे. आपण काही सूचना आम्हाला दिल्या पाहिजे त्यानुसार आम्ही परत आणखी 2 पथकं वाढवतो आणि 8 तासांच्या शिफ्टनं कंप्लीट 24 तास प्लस VSDच्या 2 टीम्स अशा एकूण 5 टीम्समध्ये आपण हे परत व्हिजिलन्स वाढवतो. कमी कमी होतं टीम होते आता 5 करतो सर आणि पूर्ण व्हिजिलन्स वाढवतो सर. साहेब तुम्ही बोललात ठीक आहे, तुम्ही आभार व्यक्त करतो, तुम्ही ही कारवाई केलं. पण माझा विषय फक्त त्या 25 लाखापुरतं मर्यादित नाही. त्या घरामध्ये माझा आरोप आहे की अजून पैसे होते. आता सर्च करायला माझ्याकडे अधिकार नाही, तर आपण पोलिसांना आदेश देऊ काल रात्रीच, कारण आता ते हलवले असणार सगळे. आता काय तिकडे काय तुम्ही सिक्युरिटी ठेवली नसणार, कोण तिकडे बंदोबस्तालाही नसणार. ते जे पैसे आले ते पण त्या लोकांनी तिकडून हलवले. आता तुम्हाला पुढे जाऊन सांगतो साहेब, तुम्हाला काल ही घटना घडल्यानंतर माझा जो आरोप होता की अनेक ठिकाणी पैसे ठेवलेले लोकांनी पळवलेच आहेत काल रात्री. आता हेच जर चालू राहणार, आता हे पळवले ते परत येणार नाही याची काय खात्री नाही. मग त्याच्यावरती आपण काहीतरी उपाययोजना काढा की हे बघा निवडणूक आम्ही लढतोय तसे सगळे लढत आहेत, पण पैशाचा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये वापर जर होत असेल साहेब आर्थिक जबाबदारी काय पूर्ण जबाबदारी आपल्यावर आहे. आम्ही तर पक्षावरती लोक आहोत. आम्ही कसा वॉच ठेवणार आहे सगळ्या? आम्ही वॉच ठेवू शकतो, त्याच्यावरती कारवाई होऊ शकत नाही. साहेब तुम्ही जी कारवाई कराल, तुम्ही जो अहवाल बनवाल आणि काही केसेस झाले साहेब FIR झालेली नाही, FIR झालेली नाही. मला एक सांगा साहेब, जर कुठल्याच अहवाल तुम्ही द्याल, तुम्ही जप्त जी अमाऊंट केली आहे ती तुम्ही समितीकडे द्याल, त्याच्यावरती अहवाल त्यांना द्याल. माझं म्हणणं साहेब आपल्याकडे एवढं आहे की FIR जर झाली नाही तर ह्या सगळ्या कालच्या घटनेला काही अर्थ राहणार नाही. तर माझी विनंती आहे, तुम्ही मला आज म्हणजे आज दिवसभरामध्ये पोलीस यंत्रणेशी पण आपण बोलून घ्यावं, आपल्या समितीच्या लोकांशी पण बोलून घ्यावं. तुम्ही आताच मला उत्तर द्यावं अशातला काही भाग नाही. तुम्ही बोलून घ्या आणि FIR झाला नाही तर साहेब ह्या प्रक्रियेला काहीच अर्थ राहत नाही. म्हणून माझी विनंती आहे, आपण ही प्रोसिजर करणार आहोत की नाही करणार आहोत हे एकदा आपण सगळ्यांशी बोलून मला सांगितलं तरी चालेल आणि पोलीस यंत्रणेशी. मी याच्यामध्ये सर जिल्हाधिकारी किंवा आपली जी समिती आहे त्यांच्याशी परत मी एकदा बोलतो, त्यांच्याकडून जसे निर्देश येतील सर, कारण चौकशी करण्याचा अधिकार त्या समिती समक्ष असतो सर. त्यांच्याकडून जसे आदेश येतील, जे काही आदेश येतील त्याला त्या आदेशानुसार मी लगेच इकडे कार्यवाहीमध्ये तात्काळ सुरू होईल सर. तुम्ही तेवढं करा. आणि कारण बघा साहेब हा क्राईम आहे, हा क्राईम आहे की नाही. आता हा निवडणुकीच्या पलीकडे विषय गेला. आपण एक क्राईम सीन पकडलं तर क्राईम सीनचा पहिला पार्ट काय असतो? FIR. आणि FIR झाली नाही तर साहेब हा गुन्हा झालेला आहे, हा मी सिद्ध कसा करणार? म्हणून मी सांगतो आपण आज दिवसभरामध्ये मला सांगावं आणि FIR मी जगताप साहेबांशी पण बोलून घेईन, कदाचित त्यांनाही तिकडे जाऊन भेटेन. आपण सगळ्यांनी एकमेकांशी बोलून मला एक निर्णयावर तुम्ही आणावा की FIR होणार की नाही. आपण सूचना ज्या घ्याल पोलिसांची पण बोलून घ्या. आणि बघा साहेब क्राईम झालं तर त्याला FIRचं स्वरूप द्यावं लागेल. तर तुम्ही बोलून घ्या आणि मला सांगा दिवसभरामध्ये मी वेटिंग.
तुमच्यासाठी. चालेल, धन्यवाद. नमस्कार.